आज आपण बघणार आहोत खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत कसं करायचं ते। त्यासाठी इथे दोन मोठी वांगी घेतलेली आहे, मीठ घेतलेले आहे, कढीपत्ता, असं शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट, मिरचीचे तुकडे, 1 वाटी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, काश्मीरी लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, सगळ्यात आधी या वांग्याला तेल लावून पूर्ण बाजूने तेल लावून गॅसवर भाजून घ्यायचं। म्हणजे नंतर भाजल्यानंतर ह्याचे वरचा पापुद्रा पटकन निघून जातो आणि असं याला चाकूने मधून थोडंसं कट करून घ्यायचं। म्हणजे आतपर्यंत वांग चांगलं भाजलं जातं। आता आपण याला मीडियम गॅसवर असं भाजून घेणार आहोत। असं चाकूने कट केल्यामुळं हे मधून पूर्ण असं भाजले जाते। अशा पद्धतीने आपली वांगी भाजून झाली। आता आपण याची साल काढून घेऊ। एक काटेरी चमच्याने तुम्ही वरचं साल असं काढू शकता, सहज निघतं। अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बाजूला काढून झालं आहे। कढईमध्ये तेल पण तापले आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊ। मोहरी, जिरा, फोडणी कधी पण लो गॅसवर द्यायची। कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, हिरव्या मिरच्या, हे शेंगदाण्याचं कूट तेलातच तळून घ्यायचं, त्यामुळे ते तळल्यानंतर छान लागतं। असं खाताना ते दाताखाली आल्यानंतर त्याची चव वाढते। आता आपण कांदा, कांदा परतलेला आहे। आता आपण यात टोमॅटो, तिखट आणि हळद टाकून आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर, भाजीला चांगलं तेल सुटल्यामुळं आपण यात वांग्याचं भरीत टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं।
आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिट झाकून ठेवू. अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. तुम्ही याला भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.